आता पोलीस आहेत, प्रशासक किंवा शासकीय लोकांनी तिथं रस्ता रोको सुरळीत केला गेलेला आहे. काय त्यांना सांगितलं गेलं, काय देखील आश्वासन दिलं गेलं हे आपण जाणून घेणार आहे. आपल्याला काय आश्वासन दिलं? आम्हाला धनगराला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे. जर दिग्पाल बोराडे जालन्यामध्ये बसले त्यांचं काय बरं वाईट झालं तर देतो, तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक थोडंच बोलले. जे अधिकारी आज निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते त्यांनी असं सांगितलं आहे की हे निवेदन सदरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री साहेबांना पाठवण्यात येईल आणि मुख्यमंत्री साहेबांना एक धनगर समाजाचा आक्रोश कळवण्यात येईल. त्याच्यामुळची दिशा काय आहे? दीपक भाऊ समाजाचे जे प्रामाणिक नेतृत्व आहे दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशाप्रमाणे आजचा रस्ता रोको आंदोलन झालं होतं. इथून पुढे दीपक भाऊंचा जो आदेश येईल तो धनगर समाजासाठी आंदोलन केलंय. पोलीस प्रशासक सुद्धा परेशान झालं. आपण काय सांगू इच्छितो? आता काय नाही, दीपक भाऊ बोराडेचा जो आदेश येईल आम्ही शेळ्या मेंढ्या लेंड्या सहित मुंबई जाम करू. आता धनगर एसटी आरक्षणच पाहिजे, आता GRच पाहिजे, फक्त तुझं काहीच नाही पाहिजे. एकच 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 गिरिजाचा लाल. एसटी आरक्षण काय सांगू? मी सर्व महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवांना एकच सांगण्याचा प्रयत्न करतो. आपले दीपक भाऊ बोराडे आज 15 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण अजूनही गेलेला नाही. तरी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन आता दीपक भाऊ जे सांगतील त्यांच्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आंदोलने करून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न पाहुण्याला बघेल. सरकारनं लवकरात लवकर एसटी अंमलबजावणी केली पाहिजे. दीपक भाऊ बोराडेच्या तब्येतीला जर काय बरं वाईट झालं तर सरकारला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. धनगर समाज हा डोळा आहे, त्याने जर दुसरा डोळा उघडला तर धनगर समाज शांत राहणार नाही. धनगर समाज हा अतिरेक केल्याशिवाय राहणार नाही.